हे जंगलही खूप सुंदर आहे आणि इतकी शांतता आहे, सगळे पक्ष्यांचे आवाज आहेत आणि सगळ्यात जास्त एन्जॉय करतोय तो आमचा रियो। त्याला खूप मजा येते, जंगल त्याची आवडतीच जागा आहे नाहीतरी। बोंजोतोस, मी आहे रोहिणी गोसावी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नोमॅड रोहिणी। तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही नॉर्मंडी रिजनमध्ये रुऑ नावाच्या एका शहरात आलोय आणि त्या शहराच्या बाजूलाच एक मस्त सुंदर जंगल आहे। त्या जंगल ट्रेल्समध्ये आम्ही आता आलोय आणि इथलं जे जंगल असतं ना, या जंगलात ट्रेल्स बनवलेले असतात, व्यवस्थित बनवलेले असतात, गाइडेड असतात। अनेक ठिकाणी त्यांनी साइन बोर्ड लावलेले असतात, नंबरिंग केलेलं असतं। तुम्ही जंगलात हरवू नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते, त्यामुळे हे ट्रेल्स जे आहेत ते खूप सुंदर असतात। आणि आपण बघतोय हे जंगलही खूप सुंदर आहे आणि इतकी शांतता आहे, सगळे पक्ष्यांचे आवाज आहेत आणि सगळ्यात जास्त एन्जॉय करतोय तो आमचा रियो। रियोला मजा येते जंगलात एकदम, त्यामुळे तो एकदम मजा करतोय। तर इथे ट्रेल्सला जे गाईड केलेलं असतं, जे नंबरिंग केलेलं असतं ते कसं असतं ते मी तुम्हाला दाखवते। इथे ॲक्च्युली हे दोन ट्रेल्स इथे एकत्र होत आहेत। तर आणि हा इथे एक पोल आहे जिथे सेंटरला त्यांनी लावलेला आहे। तर या पोलवर 3 नंबर्स दिलेत, 5, 6 आणि 7। तिन्ही नंबर्सना वेगवेगळे रंग आहेत। म्हणजे सुरुवातीला जेव्हा हे ट्रेल सुरू होतात तेव्हा त्यांना हे रंग आणि नंबर असतात। तर इथे 5, 6 आणि 7 नंबरचा ट्रेल एकत्र होतो आणि पुढे आपण जो ट्रेल घेतलाय तो ट्रेल फॉलो करत 5, 6 किंवा 7 नंबर फॉलो करत करत आपण आपला ट्रेल पूर्ण करू शकतो। इथे हे जे आहे ते छोटे मोठे आणि डिफिकल्टी लेवलनुसार किंवा कुठे ट्रेक असतो, कुठे फक्त सपाट ट्रेल्स असतात, त्यानुसार आपण आपला जो घेतलेला असतो तो ट्रेल फॉलो करायचा आणि डेस्टिनेशनला पोहोचायचं। चलो रियो, कम ऑन, चल। इथली जंगलं आहेत ना ती व्यवस्थित प्लॅन केलेली असतात आणि मेंटेन पण केलेली असतात। तर त्याचं एक छान उदाहरण बघा इथे समोर दिसतंय। तर ही झाडं जी आहेत ना ती अशी लाईनीत झाडं लावलेली आहेत या जंगलातली। आणि इथल्या जंगलाची एक आणखी खास गोष्ट आहे ती म्हणजे या झाडांचं, म्हणजे जी झाडं असतात काही जंगलांमध्ये त्यांचं वय झालं की ती झाडं कापून टाकतात, तोडून टाकतात आणि तिथे परत नव्यानं दुसरी झाडं लावतात आणि ते जंगल जे आहे ते मेंटेन तशा प्रकारे ठेवलं जातं। रियो जंगलात इतका एन्जॉय करतोय, त्याला खूप मजा येते, जंगल त्याची आवडतीच जागा आहे नाहीतरी। गुड बॉय रियो। घे दे, गुड। अजून देऊ, नाही देऊ अजून।
खूपच तहान लागली त्याला. चल बस 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 चला. आम्ही जिथे राहिलोय तिथे स्विमिंग पूल आहे आणि रिओला पाणी खूप आवडतं, पण त्या स्विमिंग पूल मध्ये जायला त्याला अलाउड नाही. कालपासून त्याला तिथे जायचंय. आता जंगलात त्याला छोटंसं डबकं दिसलं तर त्यात त्याने बुचकळून घेतलंय स्वतःला. डबक्यात डुंबून झाल्यावर बहुतेक त्याच्या अंगाला इचिंग होते, तर आम्ही लोळतोय ते गवतावर. तीन तासाचा ट्रेल होता. सकाळी आम्ही 8 वाजता चालायला सुरुवात केली होती आणि जवळपास 11:15 वाजेपर्यंत आम्ही चालत होतो. आणि तो सगळा ट्रेल पूर्ण करून आम्ही ज्या ठिकाणी थांबलोय, म्हणजे ज्या ठिकाणी तो संपलाय, ती अशी जागा आहे जिथून एक खूप सुंदर असं हे रुवा शहर आपल्याला दिसतंय. आणि बरोबर मधून गेलेली सेन नदी आहे आणि असं छान त्या सेन नदीच्या काठावर आणि डोंगरावर पसरलेलं शहर इथून दिसतंय. आणि इथून व्हिडिओ जर दिसत असेल तर सेन नदीवरचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजला मध्ये 2 पिलर सारखं उभं केलेलं दिसतंय. तर तो ऍक्च्युली लिफ्ट ब्रिज आहे ज्या नदीत जो बांधलाय. आणि तो 2008 पर्यंत जगातला सर्वात उंच असलेला लिफ्ट ब्रिज असं म्हटलं जातं. त्याची जी हाईट आहे म्हणजे तो ब्रिज 86 मीटर उंच जाऊ शकतो. जर एखादं मोठं जहाज तिथून जाणार येणार असेल तर तो ब्रिज तेवढाच नदीतल्या प्रवाहापुरता उचलला जातो आणि तो जवळपास 86 मीटर उंच जातो. संध्याकाळी आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत, वेळ मिळाला तर, किंवा रिओला तिथे अलाउड असेल तर. आणि तो ब्रिज जवळून बघायला आपल्याला मिळेल. तिथे छोटंसं गार्डन पण आहे अगदी सेन नदीच्या मधोमध. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आपण पुन्हा भेटूया नवीन लोकेशनवरून नवीन व्हिडिओसह. बाय बाय.